तर पीटी शो मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहेत AI बद्दल. AI ला इंग्रजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मराठीमध्ये त्यास कृत्रिम बुद्धिमत्ता असेही म्हणतात. AI सॉफ्टवेअर हे योग्य आहे का याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपल्या शो मध्ये दोन पाहुणे आले आहेत. तर पहिले पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे मिस्टर जॉन आणि दुसरे पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे श्री सूरज. मी दोन्ही पाहुण्याचे सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे माझ्या शोमध्ये. थँक्यू पीटी सर. धन्यवाद सर. तर AI बद्दल महत्त्वाची माहिती मिस्टर जॉन सर यांच्याकडून ऐकून घेऊ. आणि मिस्टर जॉन सर, AI योग्य आहे का यात तुमचे मत तुम्ही व्यक्त करा. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आजच्या काळातील सर्वात परिवर्तनशील तंत्रज्ञानापैकी एक तंत्रज्ञान आहे. हे आपले जीवन, कार्यपद्धती आणि संवाद साधण्याची पद्धत बदलत आहे. AI हे मशीनच्या रूपात मानवाप्रमाणे समस्या सोडवते. निर्णय क्षमता व तर्कसंगतता या नवीन गोष्टी शिकण्यात काम करते. AI हे योग्य व तसेच महत्त्वाचे पण आहे. इंग्लिश पक्षी चोप. AI जितके योग्य आहे तितके अयोग्य पण आहे आणि AI हे जास्त महत्त्वाचे नाही. AI हे काय अयोग्य आहे तुम्ही त्याबद्दल काय माहिती देऊ शकतात व काय AI जास्त महत्त्वाचं नाही. पीटी सर, AI जितके परिणामकारक आहे तितके दुष्परिणामकारक पण आहे. AI मुळे अनेक नोकऱ्या ऑटोमेट होऊ शकतात ज्यामुळे बेरोजगारी वाढू शकते. AI साठी मोठ्या प्रमाणात डेटा लागतो त्यामुळे चोरी किंवा गैरवापर होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI ही गोपनीयता भंग करते. AI ही व्यक्तीची खाजगी माहिती पण जमा करू शकतो ज्यामुळे गोपनीयता भंग होते. नाही सर, AI मध्ये अनेक फायदे पण आहे. हां सांगा ना सर. AI मुळे कामाची कार्यक्षमता वाढते आणि वेळ पण वाचतो. आणि हे सर सांगतं ते डेटा चोरी आणि गैरवापर होतो तर असे काहीच होत नाही. डेटा चोरी आणि गैरवापर नाही होत का? पीटी सर, मी असं काही बोललेलोच नाही, पण आपण फायद्यांकडेच लक्ष द्यायला हवे. AI मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषण करून महत्त्वपूर्ण माहिती पुरवू शकतो. AI मुळे विविध उद्योगधंद्यात उत्पादन वाढण्यास मदत होते. AIचा जास्त वापर झाल्याने तंत्रज्ञानाचा अजून चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. हे पण बरोबर आहे. एक मिनटं बरं का सर, ते फोन आला बायकोचा. हॅलो बायको, काय फोन केला? तुला सांगितलं ना शो मध्ये आहे मी. इकडे लाईव्ह इंटरव्ह्यू चालू आहे. काय फोन केला ग तुम्हाला? अगं काही पण बनव तू तुझ्या आवडीचं. वांग्याची भाजी बनव आणि तोंडी लावायला पापडी मिरची बनव. का बरं? करायचं तर तुझ्याच पद्धतीने, मग कशाला फोन केला आता? हा सॉरी मिस्टर जॉन सर. डोंट वरी सर. सॉरी श्री सूरज सर. ठीक आहे पीटी सर, त्यात काय घरून फोन आला. तर श्री सूरज सर, तुम्ही सांगू शकता की मिस्टर जॉन सर यांनी जी तुम्हाला माहिती दिली त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? पीटी सर, जे इंग्लिश पक्षाने तुम्हाला जे पण सांगितले आहे ना, लिसन केअरफुली मिस्टर सूरज सर. आय एम नॉट अ बर्ड. ओके सर, एक मिनटं बरं का, ते फोन आला परत रिसीव करतो मी. बरं करा. हॅलो. अगं आता कशाला फोन केला? मग घाल ना मसाले भात. तुला तुझ्याच पद्धतीनं करायचं, मग कशाला फोन केला? इकडं महत्त्वाचं इंटरव्ह्यू चालू आहे, फोन नको करू परत. सॉरी मिस्टर जॉन. डोंट वरी, हजबंड वाईफ स्टुपिड फाईट. सॉरी श्री सूरज. तुम्ही कंटिन्यू करा जे तुम्ही सांगत होते ते. ओके. तर मी हे सांगत होतो की या इंग्लिश प्राण्यांनी जे तुम्हाला सांगितलं आहे ना, लिसन केअरफुली मिस्टर सूरज. आय एम नॉट अ बर्ड अँड ॲनिमल. ओके. आणि त्यास मी सॉरी परत फोन आला.
हॅलो, आता काय ग, परत कशाला फोन केला? मी हे सांगायला फोन केला की मी आज संध्याकाळी स्वयंपाक नाही करणार. का बरं? का बरं? माझी फ्रेंड शिल्पा माहिती का, हा. आज तिचा बर्थडे, तर डिनर तिच्याच घरी आहे आणि मी तिथेच जेवणार आहे. तर येताना तुम्ही हॉटेलमधून जेवण करून या. काय? हा, ठेवते फोन, आधीच टाइम झालाय मला जाण्यासाठी. सॉरी. नका बोलू पीटी सर तुम्ही, सॉरी. डोंट वरी, सायलेंटवर टाका फोन. ओके, तेच करतो. सॉरी बरं का सूरज सर, तुम्ही काय बोलत होता? अहो काय तुम्ही लिंक तोडली बोलण्याची. तर मी हे बोलत होतं की ह्या इंग्लिश जनावरांनी जे पण तुम्हाला सांगितलं. लिसन केअरफुली मिस्टर सूरज, आय एम नॉट अ बर्ड अँड ॲनिमल अँड जनावर, ओके? इथले ना, यू टोल्ड मी जनावर आणि त्यास मी सॉरी. आता काय झालं मिस्टर पीटी? ए पीटी सर, अरे डोक्यात आहे का तू? काय झालं आता? अहो माझी बायको मला परत फोन करेल म्हणून मी फोन आता सायलेंटला टाकतोय. 1 मिनिट थांबा. केला सायलेंट. आता नाही का ना ती डिस्टर्ब मला. ओके, तर मिस्टर सूरज सर, इतक्यात श्री जॉन सर यांनी जी तुम्हाला माहिती दिली, तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर मी हे सांगत होतो की वांग्याची भाजी बनवावी आणि तोंडी लावायला पापड मिरची असावी. वांग्याची भाजी? व्हॉट? काय बोलताय श्री सूरज सर तुम्ही? अरे पीटी, तुम्ही मला डिस्टर्ब केलं, मी विसरून गेलो बोलायचं आता. तर मी हे सांगत होतो, बरं सांगा. तर मी हे सांगत होतो की AI मुळे गुन्हेगारी लोक पडद्याआड जातील. निष्पाप लोक, गरीब लोकांवर चुकीचा आरोप लागतील. सेलिब्रिटी लोकांचे ह्या ॲपद्वारे घाण पद्धतीचे व्हिडिओज बनवतील. तसेच सोशल मीडियावर ज्या पण मुली आहेत त्यांचे फोटो घेऊन घाण पद्धतीच्या व्हिडिओज बनवतील. लोक चांगल्या गोष्टीकडे कमी लक्ष आणि वाईट गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. घाण पद्धतीचे व्हिडिओज बनवून त्यास घाण आवाज लावून व्हिडिओज बनवणे हे तर अयोग्य आहे ना. मी म्हणत नाही की AI वाईट आहे. AIचा वाईट वापर करणे हे अयोग्य आहे. निष्पाप लोकांवर अत्याचार नाही व्हावा आणि या गोष्टीपासून सावधान राहावे, एवढीच माझी विनंती आहे. एकदम बरोबर बोलताय तुम्ही श्री सूरज सर. तुम्ही AIचा वापर आहे ना, हा वाईट नसून योग्य व्हायला हवा. AIचा वापर हा योग्य व्हायला हवा, तरच AI महत्त्वाचं आहे. यस ब्रदर, यू आर राईट. It is wrong to misuse AI. Innocent people should not be tortured. You said it in a very beautiful way. Suraj sir, you expressed your opinion correctly. तर पीटी सर, मी हे सांगत आहे की मिस्टर जॉन सर जे काय बोलले ते मला मराठीत सांगा ना, कळालं नाही इंग्लिशमध्ये. मिस्टर जॉन सर असे म्हणते की AIचा वाईट वापर हे अयोग्य आहे. निष्पाप लोकांवर अत्याचार नाही व्हावा, हे खूप सुंदर पद्धतीने सांगितले श्री सूरज सर. तुमचे मत बरोबर आहे असे म्हणत होते मिस्टर जॉन सर. असे बोलले का मिस्टर जॉन सर? यास मिस्टर सूरज. इथं झाला आहे आपला PT शोचा इंटरव्ह्यू समाप्त. तर आपण पब्लिकला सांगूया, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.